शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, शूरवीर एकलव्य, अखंड हिंदुस्थानाचा कवच कुंडल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून शिवसेना पक्षाचे सर्व आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना वंदन करून शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उभा आहे। येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीस प्रचारार्थ मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रमुख वक्ते आपले येणारे आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या समवेत विचार मंचावर लवकरच उपस्थित होणारे आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, व्यासपीठावर उपस्थित जिल्हा प्रमुख, दोघं तालुक्यांचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी, महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या, बंधू भगिनी आणि पत्रकार बांधव आणि माझ्या बहादर शिवसैनिक बांधवांनो, खरं तर आज काय चाललंय? अरे 10 महिन्यापूर्वी ज्यांनी आमदारकीचे स्वप्न पाहिले आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि हे सर्व लढले, तर मग उबाटाचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, तो अपक्ष असेल, अजून कोणती जनसुराज्याचा असेल, अरे हे सर्व लढले आणि दनादन आपटले। मग यांना वाटलं आपल्याने काही होत नाही, म्हणून यांनी काय केलं, सर्वांनी आपलं बोरी विस्तार बांधलं आणि त्या बीजेपीच्या याच्यात बस्त्यात जाऊन बसले। वस्ताद एकटा इकडून आहे, सर्व ज्या कार्यकर्त्यांनी यांच्या मागे प्रचार केला, यांच्या भरोश्यावर ज्यांनी यांचा प्रचार करून यांच्या विरोधकांचा विरोध घेतला, या सर्वांची फितोरी करून एकत्र येऊन आणि त्यांनी भाजपात गेले। आणि बांधवांनो एक सांगतो, पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही, त्याच्यासाठी तो खांदा बी निष्ठावान लागतो आणि ती शिकारी जातीवंत पाहिजे। अरे जरी हे बीजेपीत गेले असतील परंतु कार्यकर्ते यांच्या मागे भरकटले नाही। कार्यकर्त्यांनी आदरणीय आप्पासाहेबांच्या विश्वास ठेवला, त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्ते या शिवसेनेत आप्पासाहेबांच्या पाठीशी थांबले आणि त्यांनी सांगितलं आप्पासाहेबांना, अहो आप्पासाहेब, अरे लाख झाले हे फितूर जरी, लाख झाले फितूर जरी, झुंज आम्ही देणार, सांगा या फितुरांना, या भडगाव पाचोऱ्यामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार। आणि भगवा बांधवनं त्या दिशेने काम आपलं सर्वांचं चाललंय। आज जो तो बीजेपीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, पक्ष चांगला आहे, वरच्या लेवलला खूप चांगला आहे, त्यांची गरज पण आहे, पण या जळगाव जिल्ह्यात काय या पक्षाला झाला, नेत्यांना झाला कळत नाही। यांचा इतिहास पहा, ते अंमळनेरचे पाटील साहेब असतील, चाळीसगावचे उन्मेष दादा असतील, पारोळ्याचे येटी नाना असतील, अरे एवढंच काय, ज्यांनी संपूर्ण आयुष्य ती भाजपा वाढवण्यात लावलं, ते नाथाभाऊंना सुद्धा यांनी एका कोपऱ्याला केलं। आणि जे काय यांचं भवितव्य सुधारतील, अरे जे इकडे राजे होते ते तिकडे कार्यकर्ते होऊन गेले आणि हा पक्ष आता बांडगुळांचा पक्ष झाला आहे। बांधवांना बांडगुळ समजतं का? तो अमरवेल राजद्या का, एखादी झाडवर जर पडना का त्याला मुळी नाही, काही नाही, त्याच झाडना पाला खास। आज एक रास, कालदी 2 वर्ष, परंतु 6 महिन्यात पूर्ण झाड बस्तान करून टाकतं। तसं एक सर्व दुसरे पक्षाचे कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारा पक्ष कोणता आहे, तो भाजपा आहे बांधवांनो। आता ते भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते दुर्बीण लावून एकही सापडत नाही हो। आणि हे आपल्या आप्पासाहेबांनी पाहिलं की आता यांच्याशी जर युती केली तर आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्याला न्याय देता येणार नाही,
म्हणून मला स्वाभिमानाने सांगावं वाटतं की आमचा पहिला वाघ होता या महाराष्ट्रात सांगितलं की स्वबळावर लढणार आणि आमच्या रेखाताई मालचे या नगराध्यक्षाचे उमेदवार या महाराष्ट्रात पहिला घोषित करणारा आमदार आपले किशोरप्पा पाटील आहेत. बांधव हेच या आमदारांचे पाटील हेच यांना खटकलं की आमच्याशी युती केली नाही, आमच्याशी आमकं केलं नाही. अरे काय करणार, तुमची नीती खराब. आज परिस्थिती काय आहे भडगाव शहराच्या भडगाव नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व उमेदवार आहोत. बिचारे ते उमेदवारांना उभं करून दिलंय. कोण कुठे फिरतोय, कोण कुठे फिरतोय. ही राहणार कसं नाही राहणार. यस देवी बोलते हाऊस 45 दिसू 50 दिसू गुड घाले बाशिंग चालणार बीजेपीने तिकीट लेवाले. आज परिस्थिती अगदी खराब आहे बांधवांनो. तुम्ही सर्व सुशिक्षित आहात, तुम्हाला कळतं. मी इथं बोलतोय म्हणून पाहू नका. आज खऱ्या अर्थाने या लबाडांची नाही तर या नेत्याची आपल्याला गरज आहे. बांधवांना आम्हाला एक सांगायचं आहे की उमेदवार तुम्ही आपण स्वच्छ उमेदवार दिलेले आहेत. 4 वर्ष आप्पासाहेबांच्या आमदारकीचे राहिले आहेत आणि नगरपालिका आणि शहराचा जर चांगल्या पद्धतीने विकास करायचा असेल तर नगर विकास खातं लागतं. आणि तेच भगिनींनो तुमचा भाऊ आदरणीय एकनाथराव शिंदे ज्यांनी तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला सुरू केलेले आहेत. मनी बायको भी आटे पटेल से पहिले मनपा पैसा मागे आते तो निधी असता तर मला विचारता पडेल तुम्हाला शेत का ते दी टाकतो मला. एवढा रुबाब भगिनींनो तुमचा केला आहे एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि तीच जाणीव तुम्ही पण ठेवा. आणि तेच शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि आपल्या आप्पासाहेब त्यांचे मानस पुत्र आहेत. जर एवढी लाईन जवळजवळ आहे तर मग दुसऱ्या पक्षांना मतदान का करायचं. अरे आमदार आपल्या घराजवळ, मिनिस्टर आपल्या आप्पासाहेबांचे काका, तर मग दुसऱ्यांना मतदान. डीपी जर जवळ तर खांबाजवळ लाईन का टाकी राहणार. डीपी मधून कनेक्शन घ्या, फुल पॉवर येईल. म्हणून सर्वांना विनंती करेल बांधवांनो, एक भरपूर काही सांगतील. अहो या आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी मागच्या वेळेस जळगाव महानगरपालिकेला अमकं करेल टमकं करेल, सत्ता आली भाऊ कुठे गायब झाले दिसले पण नाही हो. आज ते लोक तसं आपल्या भडगावला होऊ शकतं, परंतु चिंता करायचं कारण नाही. हे भडगावची जनता, हे मायबाप जनता शून्य आहे. ते आप्पासाहेबांच्या पाठीशी आहे. आप्पासाहेबांनी दिलेल्या 24च्या 24 आणि वर एक नगराध्यक्ष 25च्या 25 सर्व या मावळ्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे. आता यांचे स्वप्न भरपूर आहे. आता एक छोटासा शेर सांगेल. मिलकर बैठे महफिल में जुगनू सारे, मिलकर बैठे महफिल में जुगनू म्हणजे माहिती ना काजवा. ते रात्री चमकतात, त्यांना वाटतं आपला प्रकाश भरपूर आहे. मग त्यांनी मिटिंग घेतली. मग काजवे कोण आणि कोण, फक्त सूर्य आप्पा आहे तेवढं लक्षात ठेवा या शेअरमध्ये. मिलकर बैठे जुगनू सारे महफिल में, मसला ये है कि सूरज को कैसे हटाया जाए, मुझे आप्पा को कैसे हटाया जाए. मिलकर बैठे जुगनू सारे महफिल में, मसला ये है कि सूरज को कैसे हटाया जाए. इन सारे जुगनुओं ने शराब पी रखी है, इन सारे जुगनुओं ने शराब पी रखी है. अब तो सूरज को गाली देंगे और इन्हीं के ये हरकतों से वजह से, और इन्हीं के ये हरकतों के वजह से अरे भड़गांव की जनता और लोग हमें खुर्सियां देंगे, हमें खुर्सियां देंगे. बांधवांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गणेशांना. या ठिकाणी मागच्या बाजूला जे पुरुष बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे की मंचाच्या डाव्या बाजूला खुर्च्या आहेत, आपण त्या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि महिला भगिनींसाठी आपण मंचाच्या उजव्या बाजूला खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. या बाजूला खूप साऱ्या खुर्च्या आहेत उजव्या बाजूला, त्यांनी तिथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर मी विनंती करेल श्रोत विजयकुमार रायभान भोसले यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. या महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ फुले शाहू आंबेडकर आणि समस्त
या वेळ कमी आहे, व्यासपीठाची माफी मागतो. या व्यासपीठावर उपस्थित तोलामोलाचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार आणि खास करून या भडगावचं भवितव्य ज्या माझ्या मतदार राजांच्या हातामध्ये आहे, ज्या माझ्या मतदारांच्या हातामध्ये आपलं धनुष्यबाणाचं बटन दाबून 25च्या 25 जागा विजयी करण्याचं सामर्थ्य भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे, या माझ्या भडगाव शहरातील मायबाप, बंधू, भगिनी, बालगोपाल, युवक आणि समस्त माझ्या शिवसैनिकांनो, मावळ्यांनो, जशी जशी निवडणूक लागली तसं तसं आप्पासाहेबांना घेरण्याचा प्रयत्न झाला. आमदारकी ज्यावेळेस झाली मित्रांनो, त्यावेळेससुद्धा आप्पांना वेगवेगळ्या पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न झाला. परंतु हा एकमेव माणूस, मी तर म्हणतो डॉक्टर साहेब, महाराष्ट्रात असा पहिला इतिहास असेल की ह्या माणसाने पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या एकाही गावात, एकाही गल्लीत प्रत्यक्ष जाऊन प्रचार न करता घरातून, चौकातून यंत्रणा राबवून 40,000 मतांचा लीड घेतला आणि सर्वांना डायरेक्ट चितपट केलं. कोणी सांगत होतं 4 नंबरला असतील, कोणी सांगत होतं 3 नंबरला असतील, परंतु प्रचंड 40,000 मतांनी ह्या माझ्या आमदार साहेबांनी लीड घेऊन विजय प्राप्त केला. आणि विजयच प्राप्त नाही केला तर ज्या दिवशी त्यांचा विजय प्राप्त झाला त्या हॅट्रिक आमदार म्हणतात, असंच नाही म्हणत. या मतदारसंघात हॅट्रिक कोणीच केलेली नाही, पण ह्या माणसाने जसंही आयुष्यामध्ये राजकारणात पदार्पण केलं त्या दिवसापासून आजपर्यंत कधीच पराजय पत्करलेला नाही. प्रत्येक वेळेस या माणसाने विजय पत्करलेला आहे. तर हॅट्रिक आमदार होऊन 40,000चा लीड या माणसाने केला, अंगावर गुलाल टाकला आणि तडक दुसऱ्या दिवसापासून कंटिन्यू जनसेवेमध्ये हजर आहेत. इकडे का रॅलीमध्ये जे आमचे बांधव येत आहेत त्यांना एक विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपलं जे भवानी मंदिर आहे तिकडे भरपूर जागा आहे. ज्या माता भगिनी रॅलीमध्ये आलेल्या आहेत त्यांनी कृपया मंदिराच्या बाजूला, भवानी बागेच्या आपलं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला जागा आहे तिकडे जावं. रॅलीवाल्यांनी कृपया भवानी मातेच्या मंदिराच्या बाजूला जावं. तर मित्र, आपण मूळ मुद्द्यावर येऊ. जसाही गुलाल आप्पासाहेबांचा पडला त्याच्या दुसऱ्या क्षणापासून कंटिन्यू आमदार साहेब पाचोरा, भडगाव तो मुंबई असा प्रवास चालू आहे. कंटिन्यू नागरिकांच्या संपर्कात आहे आणि आप्पांचा वाढता प्रतिसाद बघता, आप्पांचा वाढता पाठिंबा बघता रोज 2 दिवसाआड, 8 दिवसाआड निवडणुका असल्यात तरीसुद्धा प्रवेश, निवडणुका नसल्यात तरीसुद्धा प्रवेश, हा प्रचंड जनसमुदाय आप्पांसभे मागे असताना आप्पांचा फार मोठा गोतावळा निर्माण झाला आणि विरोधकांची पायाखालची वाळू घसरली. आता मला एक सांगा, आप्पासाहेबांच्या विरोधात यांनी निवडणुका लढवल्या आणि निवडणुका लढवल्यानंतर जसाही निकाल लागला, मोजून 4 महिने 6 महिन्यामध्ये सर्व एकत्र झालेत मित्रो. आणि सर्व एकत्र येऊन यांनी आप्पासाहेबांना तर घेरलंच, परंतु आप्पासाहेबांच्या विकासावर न बोलता त्याच्यावर कशी टॉन्टिंग करता येईल, बदनामी कशी करता येईल यावर जास्त त्यांचा फोकस दिसतोय. आता त्यांच्या वेगवेगळ्या सभा होत आहेत, वेगवेगळे त्यांचे कॉर्नर मिटिंग होत आहेत. त्या ठिकाणी ते सांगतायत की आपण आप्पासाहेबांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्णमध्ये सुशोभीकरणाचं काम केलं. मला असं माहीत पडलं की त्या सुशोभीकरणाच्या कामावर काहीतरी टॉन्टिंग झाली. म्हणाले की विठ्ठल माऊली जी आपण 40गाव रस्त्याला त्यांचं मूर्ती उभी केली आहे ती विठ्ठल माऊली यांच्याशी बोलायला लागले. डॉक्टर साहेब, अहो विठ्ठल माऊलीची आराधना करून कित्येक पिढ्या, कित्येक वर्ष बऱ्याच संतांचे गेले, तरीसुद्धा काही संतांनाच विठ्ठल माऊली प्रसन्न झाल्यात आणि ही विठ्ठल माऊली यांच्याशी बोलायला कशी लागली? बरं, बोलायला लागली तर कमीत कमी देवावर तरी टॉन्टिंग करू नका, या गावावर तरी काहीतरी विचित्र काही सांगू नका. म्हणे कारंजे आहेत तर पाणी नाही, बाया आहेत तर पाणी नाही. तुम्ही त्या बायांकडे पाहत आहे का खाली पाणीकडे पाहत आहे? मला तुम्ही या ठिकाणी सांगा, कोणत्या ठिकाणी पाणी नाही, कोणते कारंजे बंद आहेत, कोणते काहीतरी म्हणतात की डुकरं घुसले म्हणे. कोणी त्यांच्याकडे पाहुणा आला आणि तो पाहुणा भडगावमध्ये जशी एंट्री केली त्या पाहुण्याला पहिले काही गाढवं दिसले, काही डुकरं दिसले,
काही जनावरं दिसले. आता तुम्ही बोलताना कमीत कमी काय बोलतायत, या गावासाठी काय करायचं आहे हे सोडून देत आहेत आणि विषयांतर करतायत. शेवटी विकासात्मक आमचा जो मुद्दा कुठला असेल तो खोडा, त्याच्यावर काहीतरी बोला. मी स्वतः प्रभाग क्रमांक 9मध्ये आपणच्या मार्गदर्शनाखाली आपणचा कार्यकर्ता म्हणून मी गेल्या 5 वर्षापासून काम करतोय. मी 5 वर्षापासून काम करत असताना, आप्पासाहेब 15 वर्षापासून काम करत असताना त्याच्यावर तुम्ही मुद्दे काही घडू शकतात. आम्ही माझ्या वार्डामध्ये कमीत कमी 2200 ते 2400 लोकांचे, एक एक माणसाचे, एक एक मतदाराचे 2-2 लाखचे विमा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर उतरवले. हा आमचा विकास, हे आमचं काम. कोरोनामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक पेशंटची सेवा केली, प्रभागामधल्या प्रत्येक नागरिकाची सेवा केली. नुसती सेवाच केली नाही तर आप्पांनी त्यांच्या माध्यमातून असंख्य रेमडेसिवीर त्यावेळेस अतिशय मोफत वाटली. याविषयी आपण विषय बोलत नाही. रेमडेसिवीर वाटली, खिचडी वाटली. मी स्वतःसुद्धा माझ्या वार्डामध्ये भडगाव शहरामध्ये असंख्य रेमडेसिवीर वाटली आणि वाटताना सुद्धा मूळ किमतीत वाटली. यावर बोला ना तुम्ही. अजून एक दुःख माझं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, कृपया व्यासपीठाने ऐकावं. एक शेर आहे मायबाप जनतेनो, अगदी लक्षपूर्वक ऐका. राजकारण कसं असतं, समाजकारण कसं असतं. एक शेर सांगतो व पुढची गोष्ट सांगतो. हमें तो अपनों ने लूटा, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था. जिस जगह थी कश्ती डूबी वहाँ पानी बहुत कम था. ना तो कश्ती डूबने का गम था, ना तो पानी कम रहने का गम था, लेकिन जिसने कश्ती डुबाई वो मेरा अपना ही था. मी माझ्या प्रभाग क्रमांक 9मध्ये 5 वर्षापासून माझे प्रयत्न करत असताना माझ्या विरोधात मी मीडियावाल्यांना सुद्धा सांगितलं होतं की मी जे बोलतोय हे चॅलेंज करून बोलतोय. माझ्या प्रभागात प्रत्येक चौकात जा, प्रत्येक गलीत जा आणि तपास करा की माझ्या विरोधात यांना कमीत कमी एक साधा सुद्धा उमेदवार भेटत नव्हता. यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये, मी या ठिकाणी जाहीर नावं सांगू शकत नाही, पण यापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलंय की माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, माझ्याकडे CC फुटेज आहे, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे. शेवटच्या 3 दिवसामध्ये यांनी प्रचंड प्रयत्न केला आणि माझ्या विरुद्ध उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. माझ्या विरुद्ध उमेदवार देत असताना 5 ते 6 उमेदवारांकडे हे गेले. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तो भाऊ 5 ते 6 वर्षापासून काम करतोय, आम्ही जनतेपुढे गेल्यानंतर काय सांगू. 5 ते 6 उमेदवारांना यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज केलं. कुठलाही उमेदवार तयार झाला नाही. मग ऐन वेळेस माझ्याच गावातला, माझ्या कुळातला, माझाच नातेवाईक माझ्या विरुद्ध शेवटच्या 30 मिनिटात फॉर्म टाकतोय. विठ्ठल मराठे तुम्ही समोर बसलेत, तुम्हाला सुद्धा सांगितलं मी की मी जे बोलतोय, एक एक ट्रेन लाईव्हवाले असतील, हॅलो जनतावाले असतील, त्यांना सांगतो की मी जे बोलतोय तन्मनाने यातली एक एक गोष्ट टॅली करा. माझ्या वार्डात जा, खरं की खोटं. मग मी पुन्हा मेन टॉपिकवर येईल की जर किशोर आप्पांच्या मार्गदर्शनाखाली मी 5 वर्ष काम करतोय, मी ॲम्ब्युलन्स आणली, लोकांची सेवा करतोय, मी रेमडेसिवीर दिले, आप्पांच्या आदेशाने सेवा करतोय, कोरोनामध्ये फिरतोय, पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आप्पांचं पेट्रोल पंपाचं मित्रो, सिरियस गोष्ट ऐकण्यासारखी. आपल्या आमदारचं पेट्रोल पंपाचं उद्घाटन होतं. अचानक रात्री अतिवृष्टी झाली. अरे या माणसाने त्या ठिकाणी पाय पण नाही ठेवला. दुसरे त्यांच्या घरातले नातेवाईक पाठवले, मोठी पूजा ठेवलेली होती, ती पूजा त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते केली आणि आप्पासाहेबांच्या पत्नी, आप्पासाहेबांचा सुपुत्र, कोणी पाचोऱ्यात फिरतंय, कोणी शिंदाडला फिरतंय, कोणी भडगावमध्ये फिरतंय. पूरग्रस्त परिस्थिती असताना असा आमदार आपल्याला नको आहे का? असं आमदारचं नेतृत्व तुम्हाला नको आहे का? आमच्या सारख्यांनी अशा आमदार मागे राहायचं नाही का? तर 5 वर्ष आप्पाच्या साहेबांच्या मार्गदर्शनाची आम्ही सेवा केली आणि ती सेवा करत असताना माझ्या विरुद्ध यांना उमेदवार मिळत नव्हता. यामध्ये नुसतं माझं श्रेय नाही, यामध्ये सर्वात मोठं श्रेय असेल तर आमदार किशोरप्पा पाटलांचं आहे. कारण त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेला सपोर्ट, या भरोशाने संपूर्ण काम चालू होतं. शेवटच्या 30 मिनिटामध्ये माझाच भाऊबंद माझ्या विरुद्ध उभा केला. ही कुठली खेळी?
हा कुठला विकास? हे कुठलं राजकारण? नुसता आपलाच वार्ड नाही तर कमीत कमी शिवसेनेचे 4 ते 5 वार्ड डायरेक्ट बिनविरोध होणार होते. का होणार होते? आप्पासाहेबांचं काम आहे, आप्पासाहेबांचा विकास आहे, आप्पासाहेबांचं विजन आहे. हा माणूस सतत पायाला भिंगरी लावून कंटिन्यू मतदारसंघात फिरत असतो. पुतळ्यांचं बोलले, या पुतळ्यांचं उज्ज्वल कॉलनीमध्ये गार्डन पाहून या. बडगाव शहरात असं कुठेही गार्डन नाही. एक एक कन्सेप्ट मुंबई, पुणे, नाशिक इकडून आणलेला आहे. हे सर्व काम करत असताना जर हे विकासावर बोलत नसतील, हे काहीतरी राजकारण करायचं म्हणून सांगत असतील, ते अतिशय चुकीचं आहे. पुन्हा आपल्याला सांगतो, शिंदे साहेबांचे, आप्पासाहेबांचे हात बळकट करा आणि 25च्या 25 उमेदवार धनुष्यबाणाला निवडून आणा. उमेदवाराचं नाव वाचू नका, फक्त धनुष्यबाणाचं चिन्ह पहा आणि तिघाच्या तिघ मतं प्रत्येक प्रभागातले धनुष्यबाणाला द्या. एवढे बोलतो. पुन्हा आपल्याला विनंती करतो की धनुष्यबाण 25च्या 25 निवडून आणा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी RPI तालुकाध्यक्ष खेडकर अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहेत असे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व व्यासपीठावर तोलामोलाचे मान्यवर, समोरील बसलेले माता भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं तर या ठिकाणी आम्हाला थोडा वेळ बोलण्याची संधी दिली. त्या अनुषंगाने मला सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये, या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जरी युती भारतीय जनता पार्टीसोबत जरी असली तरी या स्थानिक पातळीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा जाहीर पाठिंबा या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना या ठिकाणी आपण दिलेला आहे. खरं तर मित्रांनो, आपण बघितलं असेल गेल्या 10 वर्षापूर्वीचा बडगाव आणि आत्ताचा बडगाव याच्यात काय तफावत दिसून येते. खरं तर मागच्या कालखंडामध्ये जो विकास आप्पासाहेबांनी केला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर हे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवार आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहेत. सर्व उमेदवार सुशिक्षित आहेत. आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी चांगलं त्यांचं प्राबल्य आहे. त्यांचं सामाजिक, राजकीय सर्वत्र त्यांचा मोठा परिवार आहे. त्यांच्यासोबतचे सर्व शिलेदार हे एका ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. खरं तर मित्रांनो, विरोधकांना सांगायला जागा नाही. ते सांगतात की आमदार महोदयांनी काय विकास केलेला आहे, तर तो विकास आपल्याला या उपस्थित असलेल्या जनतेच्या जनसमुदायावरून दिसून येत आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की येत्या या 2 तारखेला आपलं अमूल्य बहुमत देऊन मतदानाच्या रूपाने आपण सर्व उमेदवार, नगराध्यक्षसह सर्व उमेदवार यांना आशीर्वाद रूपाने आपण मतदान करावं, एवढे या निमित्ताने आपलं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. यानंतर मी विनंती करतो श्रोत इम्रान अली सय्यद यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखंड भारताचे कैवारी आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय शाहू फुले महाराज, आदरणीय एकलव्य महाराज, सर्व भारतातील महापुरुषांना सर्वांना मानेचा मुजरा देत करतो आणि सुरुवात करतो. आपल्या आजच्या या हो घातलेल्या नगरपालिका परिषदेच्या इलेक्शनसाठी निवडणुकीकरिता आपले प्रमुख नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आजच्या या प्रचार सभेत उपस्थित आदरणीय शिवसेनेचे सर्व प्रमुख, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ
तसेच 1 ते 25 सर्व उमेदवार आणि ज्यांच्या जीवावर आम्ही आज उमेदवार झालो आणि उद्या तुमच्या आशीर्वादाने तुमची सेवा करण्यासाठी आम्ही नगर परिषदेत पदार्पण करणारच आहोत असे आमचे सर्व समोर बसलेले बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो आणि आदरणीय प्रमुख नेते आदरणीय शिंदे साहेबांचे आणि आमच्या सर्वांचे लाडकी बहिणींनो, आपण आज प्रचार सभेमध्ये आपण उपस्थित झालात. आपण प्रचार सुरू गेल्या 10-15 दिवसापासून अतिशय जोमाने प्रचार करत आहोत. आपण सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहोत. मला एकच इथे म्हणायचं आहे आपल्याला सर्वांना की आम्हाला 1 ते 24 नगरसेवक आणि आमचे डब्बे आणि त्याचं इंजन म्हणजे रेखाताई पालचे यांना आपल्याला निवडून का द्यायचं आहे. 25 ते 25 लोकांना शिवसेनेचे आपल्याला निवडून का द्यायचं आहे. आपण बघितलं असाल की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बळगाव शहराचा विकास पाहत होतो. गेल्या 10 वर्षापासून आदरणीय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटलांनी विकासाची जे झोड लावली आहे ते आपल्या समोरच आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. म्हणून गावापासून गल्लीपासून तर राज्य आणि दिल्लीपर्यंत जर विकास करायचा असेल तर आपले लोकांना निवडून देणे हे गरजेचं आहे. आणि समोर आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटलांनी आम्हाला उमेदवारी जर दिली असेल तर तुम्ही बघा, शिवसेनेचे उमेदवार 1 ते 12 प्रभागामध्ये पूर्ण 24 उमेदवार आणि लोकनियुक्त पदाचे उमेदवार श्री मालचेताई आणि 24चे 24 उमेदवार आप्पासाहेबांनी कसे दिले हे तुम्ही फक्त लक्ष द्या. तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. मतदार बंधू भगिनींनो, आपण सगळे बळगाव शहरातील मतदार अतिशय शून्य आणि सुशिक्षित आहे आणि समजदार आहे. तुम्ही जाणकार आहात. ते तुम्ही उमेदवारांकडे लक्ष द्या. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 पेठेपासून तर यशवंत नगरपर्यंत प्रत्येक प्रभागामधला उमेदवारचा चेहरा तुम्ही समोर ठेवा आणि समोरच्या प्रतिस्पर्धींना समोर ठेवा. मी काही बोलणार नाही. आम्ही कसे आहोत आणि आम्ही आप्पांचे शिलेदार काय करणार आहे, आम्ही हा विजन घेऊन उतरलेलो आहे. आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये, आता मी प्रभाग क्रमांक 3चा उमेदवार सय्यद इम्रान अली शहादत अली तुमच्या समोर आहे. माझ्यासोबत अंजुम परवीन हकीम बेग मिर्झा आहे. आम्ही 2 नगरसेवकसाठी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि प्रथम नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या आमच्या रेखाताई मालचे असे 3 प्रत्येक आमच्या 3 उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही आहोत. आणि ते उमेदवार पाहून तुम्ही लक्षात घ्या, आप्पासाहेबांनी आम्हाला चूज करताना, आम्हाला निवडताना उमेदवारीसाठी देखील आमच्या सर्वांचे सर्वे करण्यात आले. आमच्या सर्वांचे गेल्या 10 वर्षापासून गेल्या 15 वर्षापासून काम करण्याची कार्यपद्धत बघितली गेली. कोण कसा काम करतोय, कोणी काय केलं, म्हणून भरपूर समोरच्या पार्टीमध्ये उमेदवारीसाठी लोक सापडत नव्हते आणि आप्पासाहेबांच्या पार्टीमध्ये तात्यासाहेब आप्पासाहेबांची म्हणजे आपल्या पार्टीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावं हे आप्पांना कळत नव्हतं. तुम्हाला लोकांना कळत नव्हतं की उमेदवारी कोणाला द्यावी. तरी देखील सर्व आप्पांच्या शिलेदारांनी बाकीच्यांनी प्रेमाने थांबून बाकीच्यांनी सांगितलं की यांना द्या, यांना द्या असं करून आप्पांचे सगळे शिलेदार 24चे 24 आणि 25वी लोकनियुक्तची आपली रेखाताई, आम्हाला विजन, आम्ही प्रभागाचे विजन समोर ठेवलेलं आहे. आम्ही प्रचार करताना नुसतं प्रचार करत नाहीये. आम्ही प्रत्येकाचा हात जोडून विनंती करून आम्ही मत मागतोय. शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करा आणि आपल्या विकासाला मतदान करा हे आम्ही मागतोय. आणि समोरची जनता देखील आम्हाला साथ खूप देते. परंतु प्रचार करत असताना आम्ही पाहतोय, प्रचार करत असताना कोणत्या गल्लीमध्ये गड्डा आहे, कोणत्या गल्लीमध्ये रोडचं काम करायचं आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला गडरीचं काम करायचं आहे, कोणत्या ठिकाणी गटर भरलेली आहे, कुठे लाईट बंद आहे, कुठे काय आहे. लोकांची समस्या कोणाच्या दवाखान्यामध्ये कोणाच्या दवाखान्याचं काम असेल, कोणाचं काय असेल ते आम्ही लक्षात घेऊन आज आचारसंहिता असल्या कारणाने आज आम्ही करू शकत नाही. परंतु आम्ही विजन समोर ठेवलेलं आहे आणि त्या विजनमुळे आम्ही सगळे पूर्ण विजनवर आम्ही सर्व विकासाचं काम आदरणीय आप्पासाहेबांच्या आदेशाने आम्ही सर्वचे सर्व विकास आणि विकासच करणार आहे. आपण सर्व या बळगाव शहरातील शून्य जनतांना मी एकच विनंती करतो, या डाईसवरून 1 ते 12 प्रभागमध्ये 24 ते 24 शिवसेनेचे उमेदवार, नगरसेवकाचे उमेदवार आणि 25वा म्हणजे प्रथम
लोकनियुक्त नगराध्यक्षासाठी असे 25 ते 25 आप्पासाहेबांचे शिलेदार निवडून द्या आणि विकासाची गंगा आपल्या समोर येऊ द्या. एवढंच बोलून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर शिवसेना शहर प्रमुख श्रीयुत अजय आबा चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. जय भवानी. आवाज येऊ द्या मित्रांनो. जय भवानी. राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदन करून आजच्या या भडगाव नगर परिषदच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब थोड्याच वेळात आपले आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील हे उपस्थित होतील. त्याचप्रमाणे आपले पूर्ण व्यासपीठावर सर्व मुख्य नेते. मित्रांनो, आम्ही लोकांसमोर फक्त एकच विजन घेऊन जात आहोत. आमदार साहेबांनी जो विकास केला, आमदार साहेबांची जी कामं आहेत, आता भडगाव शहरामध्ये आजूबाजूला कमीत कमी आप्पासाहेबांचे 7 पुलांचे कामं झाले. आत्महत्येचा जो स्पॉट होता तळणीचा भाग, तिथं आप्पासाहेबांनी 5 करोड रुपयाचा निधी आणून तिथं उत्तम प्रकारे सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे बाळद रस्त्याचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याची अशी परिस्थिती होती, ती कमीत कमी पाऊस आल्यानंतर तिथं गुडघ्यापर्यंत पाणी राहायचं. तिथं आप्पासाहेबांनी एक चांगल्या प्रकारे निधी देऊन उत्तमातला उत्तम रस्ता तयार केला. म्हणून आम्ही लोकांसमोर एकच जाताना सांगतो, आमचे 24 उमेदवार, 25वे आमचे जे नगर अध्यक्षाचे जे आहेत सीट, त्या रेखाताई मालचे यांना आपण 2 तारखेला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं. मी जाता जाता एकच गोष्ट सांगेल, जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, वरना वक्त के पहले अमीर हो जाते. 2 नशा एक साथ नहीं करते, वरना वक्त के पहले फकीर हो जाते. मित्रांनो, भडगाव पाचोरा शहरामध्ये नगर परिषदेमध्ये जर एकच लाट चालू आहे, एकच लाट, ती कोणती लाट आहे माहिती तुम्हाला? फक्त ओनली किशोरप्पा पाटील, किशोरप्पा पाटील, किशोरप्पा पाटील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, येणाऱ्या 2 तारखेला आपले जे शिवसेनेचे 24च्या 24 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेखाताई मालचे यांना प्रचंड बहुसंख्येने मतांनी विजयी करा. मित्रांनो, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे पारिपुरवठा मंत्री हे नेहमी सांगत असतात, हे नेहमी म्हणत असतात, जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, जमीर बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की, वरना वक्त के पहले अमीर हो जाते. 2 नशा एक साथ नहीं करते, वरना वक्त के पहले फकीर हो जाते. म्हणून मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 2 तारखेला प्रचंड बहुमतांनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड अशा मतांनी विजयी करा. आपल्या सेवेची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. यानंतर मी विनंती करेल उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे आपले डॉक्टर विशाल पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भडगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान असलेले भडगाव नगरपालिकेचे अधिकृत उमेदवार, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, बंधूंनो आणि पत्रकार बंधूंनो, आतापर्यंत सर्व मान्यवरांनी आपल्या आपल्या पद्धतीने या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये होऊ घातलेल्या या विषयावर आपले मतं व्यक्त केली. मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी आपण आपल्या भडगाव शहराकडे जर बघितलं तर 10 वर्षापूर्वीचं भडगाव शहर
आणि आताचं भडगाव शहर याच्यात जो काही बदल झालेला आहे, मला असं वाटतं की सांगण्याची या भडगावकरांना गरज नाही. आतापर्यंत भडगावच्या 2 प्रमुख मागण्या होत्या. एक म्हणजे RTO कार्यालय व्हायला पाहिजे आणि एक म्हणजे पेठ ते आझाद जे आपला बाजार चौक आहे तिथपर्यंत आपला पूल व्हायला पाहिजे. ह्या 2 मागण्या तर कधीच पूर्ण झाल्या, वर्षाच्या पूर्वीच पूर्ण झाल्या. परंतु भडगावने कधी पाणी पुरवठा योजना मागितली नाही. आपणने 135 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना या भडगाव शहरासाठी दिली आणि कदाचित येत्या 100 ते 150 दिवसांमध्ये या भडगाव शहराला स्वच्छ आरोचं पाणी 24 तास प्रत्येकाला मिळेल. हे तुम्ही मागितलं नव्हतं, हे आपणनी केलं. पक्का बंधारा आपणनी केला. वाघचा पूल भडगावकरांनी मागितलेला नव्हता, तो आपणनी केला. या भडगाव शहरातले जेवढेही काही असतील, जेवढेही ओपन स्पेस असतील, ते सगळे ओपन स्पेस आजच्या घडीला पूर्णपणे डेव्हलप आहेत. मला असं वाटतं की भडगाव शहराच्या 10 वर्षापूर्वी असलेली जमिनीची किंमत आणि आजची किंमत याच्यामध्ये नक्कीच फरक झालेला असेल. तुम्ही आताच आमच्या मित्राने सांगितलं की तळणी परिसर अत्यंत दुर्गंधयुक्त होता आणि आत्महत्याचा स्पॉट असलेला तळणी परिसर आज भडगावचं पर्यटन केंद्र बनलेलं आहे. आपले सगळे वृद्ध माता भगिनी लहान मुलं तिथं जातात आणि स्वतःचं एक मनोरंजन करतात. असं पर्यटन स्थळ आपल्या भडगावमध्ये झालेलं आहे. हे कोणी मागितलं नव्हतं, ते आप्पांनी केलं. आणि जर तुम्ही बघितलं असाल की विरोधकांचं आता त्यांचं कामच आहे, जे झालं ते झालं नाही म्हणायचं आणि जे झालं ते निकृष्ट दर्जाचं म्हणायचं. आज आपल्या भडगावमध्ये जे चौक सुशोभीकरण असतील किंवा शिल्पांचं काम असेल किंवा ओपन स्पेसची डेव्हलपमेंट असेल, हे सगळे लोक इथं फोटो घेऊन सगळे घेऊन वेगवेगळ्या आपल्या शहरांमध्ये त्याची कॉपी करता. हेच आपल्या भडगाव शहराचं विकासाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि राज्याच्या बाबतीत जर सांगितलं तर आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या अगदी सक्षम आहेत. माता भगिनींनी या विधानसभेमध्ये दाखवून दिलेला आहे की त्यांच्यामध्ये किती ताकद आहे. मला असं वाटतं की आज तुमचा खरा, आपल्या सख्या भावापेक्षा आपल्याला मानणारा खरा भाऊ तुमच्या भेटीला आज इथं येतो आहे आणि ते म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आपले एकनाथजी शिंदे साहेब आज खास तुमच्या भेटीसाठी येत आहेत की जे आपले खरे भाऊ आहेत. की 1 वर्षापासून तुम्ही जाणवत असाल की तुमच्यामध्ये किती आर्थिक उन्नती झालेली आहे. आणि आता अण्णांनी सांगितलंच की गेल्या 11 महिने 12 महिन्यापूर्वी ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आप्पासाहेबांच्या विरुद्ध झाले, ते शक्य झालं नाही. म्हणून आज सगळेजण बिलकुल दोघं शहरातले लोक, या जिल्ह्यातले नेते एकटे आप्पासाहेबांना अगदी घेरून उभे आहेत. पण मी आपल्या जनतेच्या विश्वासावर सांगतो की आप्पासाहेब हे कलियुगातील अभिमन्यू आहेत. आप्पासाहेब हे जे चक्रव्यूह आहे त्यावेळेस त्यांच्या मागे श्रीकृष्ण होता आणि आज आप्पासाहेबांच्या मागे कलियुगामध्ये या चक्रव्यूह भेदण्यासाठी ही मायबाप जनता आहे, हे मतदार आहे. आणि तुम्ही तुमच्या जोरावर आप्पासाहेब हे चक्रव्यूह भेदतील याची मला बिलकुल खात्री आहे, या बाबतीत बिलकुल शंका नाही. कारण जाता जाता मी सांगेल की किती लोक गेले, किती लोक विरोधात उभे राहिले, तरी मी म्हणतो कि जहां हर सर झुक जाए वह मंदिर है, जहां हर नदी समा जाए वह सिकंदर है. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है, जो हर जंग जीत जाए वो किशोरप्पा जैसा सिकंदर है. और सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमीन पे नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया समंदर में, लेकिन कभी कोई समंदर
दरिया में नहीं गिरता. हे आपले किशोरप्पा आहेत. किती झालं तरी आपण फक्त आणि फक्त या निवडणुकीमध्ये एक विकास आणि दुसरी शांती या दोन मुद्द्यांवर आपण भडगाव नगरपालिकेच्या जी निवडणूक लढवत आहोत ही याच पद्धतीने जाते आहे. आपल्याला कुणालाही काहीही बोलू द्या, परंतु जो विकास आहे, जो शाश्वत विकास आहे, तो आप्पासाहेबांनी या भडगाव शहरासाठी करून ठेवलेला आहे. आपल्या मागण्या तरी काय असतात? आपल्याला स्वच्छ पाणीच पाहिजे. ते स्वच्छ पाणी पुरवठ्याची योजना मी आता थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितली की तुम्हाला येत्या काही 100-150 दिवसांमध्ये तुम्हाला मिळेल. आपल्याला चांगले रस्ते पाहिजे. भडगावमध्ये तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जा, तिथे आपले रस्ते झालेले आहेत. आता जे काही वाढलेले नगरपालिकाचं क्षेत्र असेल तिथे देखील प्रस्थापित आहेत. आता या भडगाव शहरासाठी अंडरग्राउंड ड्रेनेजची सुद्धा योजना मंजूर झालेली आहे. ती सुद्धा 150 ते 200 दिवसामध्ये होईल. आणि हे सगळं झाल्यानंतर परत जवळपास 127 कोटीचा रोडचा DPR या भडगावसाठी आहे. मग आपले रस्ते, गटार, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न सुटल्यावर आपल्याला मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सुटल्यानंतर आपल्यासाठी राहतच काय? कारण आपले सगळे ओपन स्पेस डेव्हलप झालेले आहेत, आपले सगळे दळणवळणाचे साधनं झालेले आहेत आणि सामान्य नागरिकाला जगण्याला हे खूप गरजेचं असतं. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आपले 24चे 24 जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे यांना प्रचंड मतांनी निवडून द्याल अशी मला शंकाही नाही. मला खात्री आहे की तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्याल. कारण आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे बघा, तो कालही नगरसेवक असेल, आजही नगरसेवक असेल आणि उद्याही नगरसेवक असेल. कारण ते प्रत्येकामध्ये जनतेमध्ये जाऊन सेवा करणारे लोक आहेत. प्रत्येक जण या लोकांच्या सेवेमध्ये आहे. समाजकारण आहे, जे शिवसेनेचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे. हे तुम्हाला सगळे आमच्या उमेदवारांमध्ये दिसेल. समोरच्या उमेदवारांमध्ये तुम्हाला विजय भाऊंनी सांगितलं की त्यांच्याकडे उमेदवारही नव्हते. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आप्पासाहेबांसाठी, धनुष्यबाणसाठी, या उमेदवारांसाठी, भडगावच्या विकासासाठी, भडगावच्या शांततेसाठी आणि भडगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी खिचकेतन धनुष्यबाण, धनुष्यबाण या निशाणीवर आपलं बहुमोल मत देऊन सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एक शेर मला आठवण येतोय. मी एक शेर बोलतो. मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में दम होता है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में दम होता है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीयुत विकासदादा पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीयुत विकासदादा पाटील. या ठिकाणी जे बांधव मागे उभे आहेत, आपल्या डाव्या बाजूला खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले, व्यासपीठावर विराजमान असलेले सन्मानित सगळे व्यासपीठ आणि ज्यांच्याकरता आपण इथं सगळे जमलेलो आहोत, ज्यांनी उमेदवारी केलेली आहे असे आपले 24 नगरसेवक आणि 25वा नगराध्यक्ष रेखाताई. आप्पांनी विकास काय केला आहे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलंय. त्या संदर्भात मी काही जास्त बोलणार नाही. परंतु नगराध्यक्ष जर आपला राहिला तरच भविष्यात तुम्हाला कामं करता येणार आहेत आणि तुमचे काम होणार आहेत. याकरता तुम्हाला मी फक्त एक विनंती करतोय, ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जाल तुम्ही फक्त एकच बघायचंय, आपल्याला फुली मारताना फक्त धनुष्यबाण. प्रत्येकाने
तीन मतं द्यायचा अधिकार आहे तुम्हाला, एक नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवकांकरता. उमेदवार कोण हे तुम्हाला बघायचं नाही, कोणत्या जातीचं आहे तेही तुम्हाला बघायचं नाही. तुम्हाला फक्त शिंदे साहेबांवर आणि आप्पा साहेबांवर प्रेम करणारे तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. त्याकरता तुम्ही फक्त धनुष्यबाण बघायचं आणि फक्त बटन दाबायचं आहे. दुसरा काही त्रास आपल्याला घ्यायचं नाही. नाही तर मनाशे तो नशे, मना जात नसे तो त्यांना जात नसे, ते काहीच बघू नका बंधूंनो. आणि मला वाटतं इथं बरेचसे आपल्या भगिनी आलेले आहेत. मला वाटतं त्यांना जो पगार आपण चालू केला तो शिंदे साहेबांनी चालू केलेला आहे. आणि तुमच्या भावाला ऐकाय करता तुम्ही इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. निश्चितच ज्याप्रमाणे तुम्ही विधानसभेला आप्पासाहेबांवर प्रेम केलं त्याचप्रमाणे तुम्ही तसंच प्रेम आता देखील हे आपले सगळे नगरसेवक बंधू इथं बसलेले आहेत त्यांच्यावर देखील करणार आहात. हे सगळं तुमची एवढी मोठी उपस्थिती इथं दिसती समोर, त्यावरच आपण निर्धार मेळावा जो ठरलो हा तसा विजयी मेळावा आपण करतोय असंच मी समजतोय. आणि निश्चितच 3 तारखेला परत संध्याकाळी असाच विजय मेळावा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि विजय मिरवणूक काढणार लागणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालं. मला वाटतं आता आपले लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब 5-10 मिनिटात तिथे उपस्थित होणार आहेत. त्याकरता आपण परत एक सगळ्यांना विनंती करतो, आपण 2 तारखेला धनुष्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्रीयुत भैयासाहेब पाटील यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या आपल्या नगर परिषद 2025 होऊ घातलेल्या इलेक्शनच्या निमित्ताने आपले सर्वांचे अनाथांचे नाथ आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रचार सभेत आयोजित व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व आपले उमेदवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय रेखाताई आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता बंधू भगिनी मित्र आणि पत्रकार बंधूंनो, खऱ्या अर्थाने आता सगळ्या मान्यवरांनी सांगितलं. साहेब एक 5 मिनिटात येतात. मान्यवरांनी आप्पासाहेबांच्याबद्दल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्याबद्दल कामकाजाचा लेखाजोखा सगळा आपल्याकडे मांडला. मित्र, हे जे आपण डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आप्पासाहेब खऱ्या अर्थाने चक्रव्यूह आप्पासाहेबांसाठी सगळ्या जिल्ह्यात सगळ्या पदाचे जे नेते आहेत त्यांनी रचलेला होता. परंतु एकमेव असा नेता आहे आपला किशोरप्पा, तर त्यांनी या सर्व चक्रव्यूह भेदून स्वतः एकला चलो रे आणि ह्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्धार केला. त्या ठिकाणी आज पाचोरा आणि भडगाव सर्व जनतेमध्ये प्रचंड आनंदोत्सव आहे की आज ह्या नेता आपल्या कार्यकर्त्यांसाठी किती जीव ओततो. कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्याला पद मिळालं पाहिजे. यासाठी आप्पासाहेबांनी कुठली युती न करता स्वतः एकला चलो रे हा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने आज पाचोरा आणि भडगाव या तालुक्यातल्या शहरातल्या जनता ही प्रचंड प्रमाणात आप्पांच्या सोबत आहे. आपण आता बरेच नेते बघितले, परंतु किशोरप्पांसारखा नेता 18 तास काम करणारा माणूस, ज्या माणसाने भडगाव एक 10 वर्षापूर्वी जर बघितलं असतं आपण भडगाव 10-11 वर्षापूर्वी, त्या भडगावची ओळख एक खेड्यासारखी होती. या ठिकाणी किशोरप्पांनी स्वतःने 18 तास काम करून आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून भडगावच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब असताना त्यावेळेस भडगावची ओळख ही राज्यावर, देशावर, जगावर ओळख निर्माण करण्याचं काम MS54च्या माध्यमातून RTO कार्यालय मंजूर केलं. त्यानंतर ओळख निर्माण झाली, राज्यात देशात ओळख झाली MIDCच्या माध्यमातून. MIDC सुद्धा आज आपण भडगावसारख्या ग्रामीण भागात MIDC येणं हे सोपं नव्हतं. ते काम देखील आपल्या नेत्याने आपल्या सर्व जनतेसाठी, तरुण, बेरोजगार सर्वांसाठी केलं. असा आपला दीन, दलित, गरीब, वंचित सर्व घटकांसाठी काम करणारा नेता आज आपल्याला लाभला आहे. मनापासून आपण सगळे भाग्यवान असं समजतो मी की असा नेता लाभणं शक्य नाही. असा नेता आज आपल्याला सगळ्याला लाभला. त्या नेत्याची दूरदृष्टी आज मला वाटतं आपण पाचोरा भडगावचं आप्पासाहेब नेतृत्व करत आहे, पण त्यांना जिल्ह्याचं नेतृत्व खुणावतं आहे. असा नेता की जिल्ह्यातले बरेच तालुक्याचे लोक म्हणतात की असा नेता आम्हाला असला पाहिजे होता. किशोरप्पासारखा काम करणारा धडाडीचा नेता. निर्णय तो निर्णय, सरळ चालायचं, जे निर्णय होईल ते जे होईल ते बघितलं जाईल. आडं तिरपं कुठलं चालायचं नाही, सर्व जनतेची सेवा करायची.
ह्या विचाराचा माणूस आज आपल्याला लाभला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपली नगर परिषद भडगाव हे आज चांगले विचाराचे उमेदवार, चांगले शिक्षित उमेदवार असे उमेदवार आप्पासाहेबांनी दिले. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आता कामं तर सगळ्यांनी सांगितले, भडगाव शहरातले गटारी असतील, ओपन प्लेस असतील, तळणीचा असेल, ग्रामीण भागातले पूल असतील, जवळपास 18-20 कोटीचे पूल असतील. एवढे मोठे भव्य कामं आप्पांनी केले. भविष्यात सुद्धा त्यांच्या डोक्यातल्या योजना ते त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला सांगतीलच. म्हणून आपल्याला आपल्या तरुण, बेरोजगार, महिला, शिक्षित सगळ्यांना एक विनंती करतो मी की आपल्याला हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे मित्र. आपण कुणीही काही भूलतापा देईल, एक तात्पुरता आपल्याला कुठला काही आमिष देतील अशा पद्धतीने न जाता एक विकास पुरुष, काम करणारा पुरुष, जो जनतेचा नेता आहे, तो जनसामान्याचा नेता आहे, गरिबांचा कैवारी, अशा नेत्यासाठी आपण सगळ्यांनी धनुष्यबाण या निशाणीवर मत देऊन सगळे आमचे 24 नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांना भरघोस असे मतं देऊन आपण जास्तीत जास्त मतांनी विजयी करावं ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या शिवसेना संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र श्रीमती सरिताताई माळी यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. राजे छत्रपती शिवाजी महाराज येसना या महाराष्ट्रामधल्या सर्व लाडक्या बहिणी, आपला उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेता एकनाथ शिंदे साहेब येसन्या लाडक्या बहिणी, आज तुमले आटे आम्ही फक्त एवढंच सांगायला येलं आहेत की विधानसभामा ज्या पद्धतमा तुम्ही किशोर आप्पाले भरभरीसन प्रेम दिनं त्यांना पहिला सभामा मी सांगी गय तू की आमच्या ज्या खानदेशच्या बहिणी आहेत, हाऊ खानदेश कानबाई ना शे, हाऊ खानदेश प्रतिभाताई पाटील ना शे, हाऊ खानदेश राणी लक्ष्मीबाईनं माहेर म्हणायजास, अशा खानदेशच्या आमच्या बहिणी ज्या शब्द देतीस त्या पायतीस. आज एकनाथ शिंदे साहेबसनी आपले न मागता न सांगता आपला संसारमा टेकू व्हायल शेत, तर त्या एकनाथ शिंदे साहेबसाठी तुमना आज गर्जनाना असा आवाज यायला पाहिजे, तसले हाऊ पाचोराना आवाज मुंबईपर्यंत जावायला पाहिजे की भडगाव पाचोरा मधल्या ह्या बहिणीचा आवाज इतला मोठा शे. समोर देखील आहे ना की आठे मने मुस्लिम बहिणी पण येतीस. एकदम ह्या भडगावले यानंतर एवढा आनंद व्हास की या भडगावमा जर देखाल गे की आमच्या बहिणीसनी, माया बहिणीसनीच संख्या इतली रास, माणसेसपेक्षा संख्या जास्त रास आणि त्यांना मग सर्व जातपातना सर्व महिला राहतीस. हा एक अभिमाननी गोष्ट आहे आपल्यासाठी. मने मुस्लिम बहिणीसले मी सांगू इच्छित की बुवा तुमले आज जात न देखता लाड़की बहन शिंदे साहिबसनी बनायल शे, तो दीदी घर पे अगर शोहर बोलता है कि तूने इसको नहीं उसको वोट करना है तो उस शोहर को तुमको बोलना है. सारी खुदाई एक तरफ और जोरू का भाई एक तरफ, इतना ध्यान में रखना है. आणि लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छिते, आमच्या सीमाताई झाल्या, आमच्या ललिताताई झाल्या, आमच्या इथल्या भडगावच्या अजून सीमाताई एवढं महिला आघाडी सक्षम आहे. तर प्रत्येक वेळेस जेव्हाही भडगावमध्ये आली तर ह्या महिलांचा मापोन अतिशय आनंद होतो आणि शिंदे साहेब भारावून जातात. आमचे किशोर आप्पा म्हटले म्हणजे शिंदे साहेबांचे मानसपुत्र, त्याच्यामुळे शिंदे साहेब किशोर आप्पा एका नात्याने तुम्हाला भाचा पण लागतील आणि खानदेशमा भाचाना मान गैरा मोठा रास. तर तेवढं तुम्ही सगळ्यांनी ध्यानमा ठेवा ना. सकाळी उठण्यात की जेसले नमाज पडणं असेल त्याची नमाज पडानं, जेसले रामनं नाव लेणं असेल त्यासनी रामनं आपला देव धर्म सगळ्यासले याद करल्या न, गौ माताले नमस्कार कराना आणि सकाळले 7 वाजेनंतर भडगावना मतदान बूथवर सगळ्यात जास्त लाडक्या बहिणीसनी गर्दी दिखायला पाहिजे. आज त्या भाऊनी छातीवर दगड ठिसन, सगळं सुख दुःख विसरीसन तुमनासाठी मैदानमा उतरलेत आणि आप्पासले मी जो विचार होतं की आप्पा तुम्ही काही न विचार करता डायरेक्ट काटावर अंग टाकी दिनं, तुम्ही कोणले घाबरी का बनी राहणार. तर आप्पानी सांग की जदलोंग मन्या बहिणी मना पाठीशी येतीस, मी कोणा बापले घाबराव नाही आणि तुमले ती दुआ खरी करी देखाण निशे. बहीणना आशीर्वादनी काही किंमत राहत नाही. कितलाही करोडपती भाऊ असो आणि बहीण गरीब असो, त्या करोडपती भाऊनी पैसा प्रॉपर्टी काहीच बहीणले पाहिजे राहत नाही. बहीणले पाहिजे रास तो कधी हाराले नको, तो कधी पडाले नको, त्यांना शब्द कधी चुकाले नको. तर आज तुम्ही सगळ्या बहिणी वचन पक्क करिल्या की 2 तारीखले सकाळी उठा बरोबर
डोया बंद करा ना, देवले याद करले आण, अल्लाले याद करले आण आणि सरळ मतदान केंद्रावर जाण आणि आपला प्रभू श्री रामना धनुष्य बांधावाना समजिले आणि आपले भाऊले आपण दुआ दिनी. तेवढंच एवढी विनंती करस. आज आप्पासनी आपल्यासाठी खूप संघर्ष करेले. भडगाव आणि पाचोरामा जो विकास व्हायले, एकनाथ शिंदे साहेबांना विशेष आवडता मतदारसंघ आहे आणि लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदे साहेब भडगाव माबी आणि पाचोरा माबी दोन्ही ठिकाणी सभाली राहणार. अभिमाननी गोष्ट शे. तर एवढंच मी सांगू इच्छित. असं नाही म्हणस की लाडका भाऊ काम करतायत किंवा त्याच नाही, पण आज महिलांचं प्रतिनिधित्व करत असताना मी अभिमानतून मुंबईला पण मीटिंग राहिनी तर अभिमानतून सांगस की आमना खानदेशमा जर भगवा फडकत असीन त्या भगवानी साक्ष आमनी साडी आणि चुडी शे. आम्ही डोक्यावर पदर लिदा तर आम्ही सावित्रीबाईना लेकी शेतीस, आम्ही कंबरले पदर कोसात आम्ही राणी लक्ष्मीबाईना पण लेकी येतीस. आम्ही न घाबरणाऱ्या खानदेश कन्या शेतीस. त्यामुळे खानदेश कन्यासनं एवढी हिंमत आणि ताकद आप्पासना पाठीशी ठेवा. आपल्या सुनीता काकूना पाठीशी ठेवा. मी काकू म्हणस म्हणजे मी त्यासनी अंडेरे म्हणीसन. आज काकूनी इथल्या म्हणजे तळागळातना प्रत्येक बाईपर्यंत अशी एक बाई नसेन जेले काकू ओळखत नसीन. सगळ्या महिला असले बरोबरीनं अधिकार, सर्वसाधारण लोकेसमा वावरणारा लोके. काही लोके घरा मोठा मोठा शेतस त्याचे गाडी मी उतरीसन बोलायला टाइम राहत नाही आणि कोणा सुखदुःख जाणीले आले टाइम राहत नाही. तुमले व्यक्ती पाहिजे तुमनं सुखदुःख जाणी लेणारा, हक्कातून तुम्ही फोन करीसन नाही डायरेक्ट जायसन भेटणारा असा व्यक्ती आमनी काकू तुम्हाला सोबत आहे. तर तुमले एकच विनंती करत सगळ्या माया बहिणीसले, आज मी पण माडी समाज मातून शे. कोण म्हणस की समाज देखीसन किंवा हैदे किसन एखादाले पद भेटस. आज आपण म्हणतस की माणूस ना मागे बाई ना मागे माणूस आहे ना, त्या बाईले समाजमा किंमत राहा, राजकारणात किंमत राहा. पण ही शिवसेनानी सिद्ध करेले की 2 विधवा महिला लोकसभाले खासदार बनणार. ही शिवसेनानी ताकद होती मनीसन. तर आज ती शिवसेनानी ताकद आपला ताईना पाठीशी आपली उभं ठेवणी शे आणि सगळ्या महिलांनी जास्तीत जास्त मतदान करणं शे. आणि तुमनं मतदान खरं त्याच वेळेस समज तुम्ही जवळ भडगावमा सकाळी 7:30 वाजता मतदान बूथवर बहिणीसनी लाईन लागीन. जशी विधानसभा लागणी होती, जशी लोकसभा लागणी होती. पैसानी किंमत कवडी शे, आशीर्वादपेक्षा मोठी दुवा काहीच नाही शे. आज आपली गो माताले राजमातांना दर्जा दिना. 36 कोटी भगवान आपण त्या देवी मा म्हणत गाय मा म्हणतस तेवढा देवस ना आशीर्वाद त्या शिंदे साहेब सोबत शे, किशोरप्पा सोबत आहे. तर दुवानी काही किंमत राहत नाही. भाऊ लाखपती करोडपती त्यांना घरना, बहीण गरीबसनी त्या बहीणनी लाख मोलनी दुवा ती महत्वानी रास. सगळ्यासले एकच विनंती करस की येणारा 2 तारीखले जास्तीत जास्त संख्यामा तुम्ही धनुष्य बांधले मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आता आगमन होतंय. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करणार आहोत. आपल्या टाळ्यांचा आवाज एवढा बुलंद असायला हवा की पाचोरा भडगाव तालुक्यात तो दुमदुमला पाहिजे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके बंधू, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करणार आहोत. आपल्या भडगाव नगर परिषद सार्वजनिक निवडणूक 2025 करिता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता लागलीच काही क्षणात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यांच्यासोबत आहेत आपल्या पाचोरा भडगावचे कार्य सम्राट आमदार किशोरप्पा पाटील. आपण टाळ्या वाजवून आपल्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आवाज बुलंद झाला पाहिजे, सगळ्यांना धडकी भरली पाहिजे. आपले लाडके मुख्यमंत्री मंचावर जेव्हा येतील तेव्हा सगळ्या महिला भगिनींनी हात वर करून त्यांना आशीर्वाद द्यायचे आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून द्यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण आपले दोघंही हात वर करून
त्यांना अभिवादन करणार आहोत. काही क्षणातच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी मान्यवरांना विनंती करणार आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहतो आहे तो क्षण आता येऊन थांबलेला आहे. आता लागली आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके बंधू आपले लाडके उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत. ते आता काही क्षणातच या ठिकाणी येणार आहेत. गर्दी पाहून समोरच्यांची छाती दडपून जाणार आहे एवढा विश्वास आपल्या शिवसेनेवर आपला आहे. AY remix. त्यावर चढू नका कृपया. त्या टेबलवर चढू नका तुम्ही. खाली उतरा. कुठल्याही प्रकारची कुणालाही हानी होणार नाही याची काळजी आपण घ्यायचंय. त्याच्यावरला तुम्ही उतरा खाली लवकर. आपण पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं धाडस करू नका. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आता काही क्षणातच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आपल्या सगळ्यांनाच त्यांना भेटायचं आहे आणि ते भेटण्यासाठी खास या ठिकाणी भडगाव शहरात आलेले आहेत. आपण सगळ्यांनी बसून घ्या. ते आल्यानंतर लागलीच तुम्हाला सूचना करतो आणि त्यानंतर आपण त्यांना सगळेच आपल्या हातातील भगवे ध्वज असतील आपल्या हाताद्वारे आपण त्यांना अभिवादन करणार आहोत. या ठिकाणी महिला भगिनी आणि बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण कुठल्याही प्रकारे आपल्या जागेवरच स्थिरस्थावर थांबायचं आहे. साऊंडच्या टावरवर कोणी चढू नका. त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे. कृपया साऊंड टावर जवळून आपण लांब उभं राहायचं आहे. पोलीस बांधवांना आपण सहकार्य करायचं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वीज प्रवाह असतो त्यामुळे आपण तिथून बाजूला व्हायचं आहे.
आपण आपल्या पोलीस बांधवांना सहकार्य करायचंय. सर्व शिवसैनिक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण बॅरिकेड्सवर झुकू नका, बॅरिकेड्स पासून लांब उभे राहा. पोलीस बांधवांना आपल्याला सहकार्य करायचंय. उजव्या बाजूला ही जी लोक उभी आहेत, आपले जे शिवसैनिक कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती आहे की आपण तिथे उभे राहू नका. मागे भगिनींना दिसत नाहीये त्यामुळे ते उभे राहत आहेत. आपल्या साऊंड जवळ जी लोक उभी आहेत त्यांना विनंती आहे, शिवसैनिक बांधवांना विनंती आहे की त्यांनी बाजूला व्हायचंय. मागच्या भगिनींना दिसत नाहीये. तसंच या ठिकाणी टॉवरच्या बाजूला हे जे शिवसैनिक बांधव उभे आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण बाजूला व्हायचंय. मागे बसलेल्या भगिनींना आणि बांधवांना स्टेजवरची लोक दिसत नाही आहेत. आपण कृपया पोलीस बांधवांना सहकार्य करायचंय. आपण बाजूला व्हायचंय. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपल्या भडगाव पाचोरा शहराचे कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं. आपण समोर उभे असलेल्यांना विनंती आहे की आपण आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथे आलेले आहेत. आपण उभे राहून त्यांना आपले लाडके बंधू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि आपल्या भडगाव पाचोरा शहरात तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील. मी सगळ्यांना विनंती करेल, जी लोक उभी राहिलेली आहेत त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या. आपल्या मागे ज्या बंधू भगिनी बसलेल्या आहेत त्यांना मंचावरील लोक दिसत नाही आहेत. कृपया आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय. टॉवरकडे जी लोक उभी आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाजूला व्हायचंय. पोलीस बांधवांना आपण सहकार्य करायचंय. आपण शिवसैनिक आहोत. आपण आपल्या पोलीस तुम्ही डायरेक्ट सत्कार नगराध्यक्ष सगळे उमेदवार आपण आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके बंधू आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. या ठिकाणी आपल्या भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मालचे रेखाताई मालचे यासह आपल्या 24 नगरसेवक हे एकत्रितरित्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत. आपण टाळ्या वाजवून या स्वागतात सहभागी व्हायचंय. भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे आपले नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार रेखाताई मालचे यासह आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यासह आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आपण टाळ्या वाजून या स्वागत समारंभात सहभागी व्हायचंय. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भगिनी सामील झालेल्या आहेत. या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत जिल्हा प्रमुख श्रीयुत रावसाहेब पाटील हे करतील. आपण खरं तर खूप महत्वाची वेळ आहे. प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. मी विनंती करेन आपल्या पाचोरा भडगाव शहराचे तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. येत्या
2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं या राज्यातील तमाम लाडक्या भगिनींचे आपले लाडके भाऊ आणि या राज्यातल्या तमाम तरुणांच्या हृदयातले लाडके मामा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, विष्णूजी भंगाळे, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना आणि महिला आघाडी युवा सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रेखाताई मालचे, त्यांच्या समवेत उभे असलेले 24च्या 24 उमेदवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि येत्या 2 तारखेला ज्यांना आपण विजयाचा संकल्प करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमलेले आहात, अशा भडगावच्या तमाम माता भगिनी, बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी येत्या 1 नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या पाचोरा आणि भडगाव शहर तालुक्यातल्या तमाम मतदार बांधवांनी एक निर्धार केला आणि तो निर्धार असा केला की शिवसेना या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये स्वतंत्र लढेल आणि शिवसेनेचा भगवा झेंडा या 100% स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवेल. हा निर्धार बांधवांनो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी केला. बांधवांनो, हा निर्धार करत असताना मी आदरणीय आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा परवानगी घेतली नाही, पण जो निर्धार केला तो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केला. मला माहिती होतं की माझ्या मागे अनेक कौरव लागतील, पण या मतदारसंघातली जनता 100% या किशोरप्पाच्या पाठीशी ढाली घेऊन इतक्या मजबूत ताकदीने उभी आहे की या किती कौरवांनी बाण चालवण्याचा प्रयत्न केला तरी माझा एकही मतदार बांधव या किशोरप्पाच्या अंगाला धक्का लागू देणार नाही, याची मला पूर्णपणे खात्री होती. आणि आज आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी येतात, या ठिकाणी पैशांची आमिष दाखवतात, परंतु मला खात्री आहे ही पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता ह्या भूलभुलैयांना, पैशांच्या आमिषाला अजिबात बळी पडणारी नाही, तर विकासाच्या पाठीमागे खंबीर राहणारी ही माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता आहे. याचं कारणही तसं आहे की मी आज अतिशय अभिमानाने स्वाभिमानाने सांगेल की मी एक खलनायक नायक नावाचा पिक्चर पाहिला आणि त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला. तेव्हा असं वाटायचं की हे फक्त पिक्चर मध्ये होतं, पण बांधवांनो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अरे या राज्याला असा एक नायक मिळाला, त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहे की त्यांनी 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या तमाम जातीपातीतल्या धर्मातल्या विकासाचा 2.5 वर्षात 100% कायापालट करण्याचा प्रयत्न केला, नव्हे तर 100% केला. आणि आज सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. बांधवांनो, या 2.5 वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं केलं असेल तर ते आमच्या लाडक्या भगिनींसाठी केलं. यांचा जर का विचारलं की तुमचा सख्खा भाऊ कोण आहे
तर त्यांना त्यांच्या सख्या भावाचं नाव आठवत नाही, पण माझा नेता एकनाथजी शिंदे साहेबांचं 100% महाराष्ट्रातल्या भगिनीच्या तोंडावर येतं की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे. नुसतं भगिनींवरच नाही साहेब, हे भडगाव शहर अतिशय हे ग्रामीण आहे का शहर आहे हे कळत नव्हतं. पण आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की हे गिरणा मातेच्या पायथ्याशी असलेलं हे भडगाव शहर 24 तास नदीला पाणी आहे, पण प्यायला शुद्ध पाणी भेटत नव्हतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या शहराला 130 करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना बांधवांनो मंजूर केली. येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या भडगाव शहराला 24 तास पाणी मिळेल. स्वच्छ आणि बिस्लरीचं पाणी या भडगाव शहराला मिळेल अशी व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी बांधवांनो केली. अशा अनेक काम आज जर का पाहिलं तर 170 करोड रुपयाचे रोडचा DPR आपला मंजूर आहे. जवळपास 125 करोड रुपयाची अंडरग्राउंड ड्रेनेज योजना आपली मंजूर आहे. या शहरातले सगळे ओपन स्पेस आपले कंप्लीट झाले. इथली जर का तळणी पाहिली तर तळणीचा सगळा सुंदर असं पर्यटन त्या ठिकाणी केलं. हा किशोरप्पा जेव्हा जेव्हा साहेबांकडे गेला असेल त्यावेळेस कधी खाली हात आला नाही. एकही मंगळवार असा गेला नाही की साहेबांनी मला 2-5 कोटी रुपये दिले नाही. आणि आज सुद्धा या महाराष्ट्रातल्या शहरांना जर का चाललेला विकास पूर्ण करायचा असेल तर बांधवांनो सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे नगर विकास. आणि या नगर विकासच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होणार आहे. पण आज काही भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या भडगाव शहरामध्ये विकास दिसत नाही, इथं सगळं भकास आहे. पण त्यांना माझं आव्हान आहे की इलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि एक चांगल्या प्रकारचा VIP चष्मा तुम्हाला देतो. माझा चष्मा लावला की तुम्हाला या जनतेचा विकास, या भडगाव शहराचा विकास आपल्याला दिसेल. तोपर्यंत तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला या शहराचा विकास दिसणार नाही. पण तुमच्याशी मला घेणं नाही, माझ्या या भडगाव शहरातल्या जनतेला विकास दिसतोय हेच माझं भाग्य आहे. तुम्हाला विकास दिसतोय की नाही? सगळेजण हात वर करा की आपल्याला विकास दिसतोय की नाही. मग जर विकास दिसत असेल तर आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे की नाही? मग जर विकासाला बांधवांनो मत द्यायचं असेल, या विकासाला जर का चालना द्यायची असेल तर सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. मी सत्ताधारी आमदार आहे आणि खऱ्या अर्थाने नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मी आपल्याला खात्री देतो, साहेबांच्या साक्षीने देतो की मी जोपर्यंत आमदार आहे 4 वर्षात या भडगाव शहराचा 100% विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एवढी ग्वाही आपल्याला या निमित्ताने मी देतो. आपल्याला सगळ्यांना शेवटची विनंती करतो की आज नगराध्यक्ष पदाच्यासाठी आमच्या रेखाताई मालचे आणि त्यांच्या समवेत आपले 24च्या 24 उमेदवारांना असा निकाल आपण 3 तारखेला लावा अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पासाहेब. सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आपलं समर्थन मोबाईल टॉर्च लावून आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दाखवायचंय. सगळ्यांनी आपलं समर्थन दाखवायचं आहे. आपण बुलंद आपला आवाज दाखवायचा आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून
आजच्या बडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, आमदार किशोरप्पा पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, सगळ्यांचं नाव घ्यायचं आहे पण साहेबांना अजून 3 सभा आहे, त्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार, त्यांचे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर ही निवडणूक कटर वॉटर आणि मीटरच्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त ही निवडणूक आता आलेली आहे. शिंदे साहेबांची आजची ही सकाळपासली 4थी सभा आहे. अजून 3 सभा त्यांना करायच्या आहे आणि हे होत असताना महाराष्ट्राचा लाडका भाऊ आदरणीय शिंदे साहेब, काल श्रीकांत शिंदे साहेब आले, त्यांनी सांगितलं की म्हणले आत्या मला मत देजो, मी तुला बाचा येईल शे म्हणे आठे मला मत देजो. आई शपथ सांगतो सगळ्या महिलांनी सख्या बाच्याला प्रेम द्यावं अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं. दुनिया काही म्हणेल पण तुमचा भाऊ हा जो शब्द तुम्ही कोरून ठेवला आहे महिलांच्या मनामध्ये, हा कोई माईचा लाल हिसकवू शकत नाही. किशोरप्पा सांगत होते की सगळे येऊन मला घेरताय. तू काही साधा कलाकार आहे भाऊ, तू काही साधा कलाकार नाही, तू नुसता घाबराय 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 घाबराय. हे सगळे लोक भाड्याने आलेले नाही, हे सगळे लोक शिवसेना आणि किशोरप्पावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. शिंदे साहेबांच्या वेळेसही असंच झालं होतं. 31 खासदार त्यांचे आले, 17 खासदार आपले आले. त्यावेळेस अशी वल्गना झाली, गेलं सरकार, गेलं सरकार, आता सरकार येणार नाही. तेव्हा साहेबांनी सांगितलं, मी कॅबिनेटमध्ये होतो, लाडकी बहीण योजना आणा. काही लोक म्हणायचे कशी काय चालणार ही योजना. लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपये बहिणींना सुरू झाले. मग फतवा निघाला की म्हणले हा जुमला आहे, निवडणुकीचा जुमला आहे. पण अजूनही बहिणींना पैसे मिळत आहे. मोफत शिक्षण मुलींना आणलं, एसटी मध्ये अर्ध तिकीट महिलांना दिलं, पोलीस पाटलांना पगार वाढवला, कोतवालांचा पगार वाढवला, आशा वर्करांचा पगार वाढवला, गटप्रवर्तकांचा पगार वाढवला, सेविकेंचा पगार वाढवला. एवढंच नाही तर ग्राम रोजगार माणसाला सुद्धा पगार वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव संभाजीराव शिंदे यांनी केलं. आणि आज ही निवडणूक, तसं म्हटलं साहेब, ही छोटी नगरपालिका आहे. 20,000च्या आसपास मतदान असेल, 42,000च्या आसपास मतदान असेल. 20,000 मतदान होईल, 20-22,000. किशोरप्पाबरोबर सगळे लटकले आहे, त्यांच्याबरोबर विरोधक लटकले असतील, पण याच्याबरोबर मतदार लटकले, हिंदू भी लटकले, मुसलमान भी लटकले, सगळे लटकले. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. अरे किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आणि मला खात्री आहे कोणी येऊ द्या, इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, दिघे साहेबांच्या आशीर्वादानं बडगाव नगरपालिका असू दे किंवा पाचोरा नगरपालिका असू दे, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे. वाढदिवसाच्या सभेला साहेब, मी यांच्या वाढदिवसाच्या सभेला होतो, या भाऊनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं म्हणे महाराष्ट्रात म्हणे युतीनी. आता मी मंत्री, माझी झाली गोची. पहिल्या वेळेस मी अडचणीत आलो, नाही तर मी भाषणात जवळपास अडचणीत येत नाही. कसून तरी मार्ग काढला, एरंडोली केली, पण यांनी पक्का निर्णय घेतला आणि त्याच्यावरून लय वादळ झालं. किशोरप्पा तसा पहिला पोलीस आहे, सगळे खाचखडके माहिती आहे, डाकू कोण, चोर कोण,
मालवाला कोण, बरोबर आहे ना रे, डीबी वाला कोण, LCB वाला कोण. त्यामुळे तुला सांगायची गरज नाही बाबा. अंदर की बात है, सब पब्लिक तुम्हारे साथ है. जिथे गिरणेचं पाणी झुळझुळ वाहत आहे ते गिरणेचं पाणी पाजण्याची आपण शपथ घेतली आहे. बंधारा बांधण्याची शपथ आपण घेतलेली आहे. एवढंच नव्हे, ओला दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात जास्त फिरणारा आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तो किशोरप्पा पाटील होता. हे सगळे विसरलेले नाही आहे. सगळ्यात जास्त मदत या तालुक्याला जर कोणी मिळवून दिली असेल तर माननीय शिंदे साहेब किशोरप्पांनी मिळवून दिली. आपण काम करणारे लोक आहोत. किती बी येऊ द्या, अरे तुम्ही किती बी करा हो हल्ला, मजबूत आहे किशोरप्पाचा किल्ला. कोई हिला नाही सकता है किल्ले को. इथं भगवा फडकणार. आणि काय तो आजपासून नाहीये. भडगाव नगरपालिका आजच शिवसेनेच्या ताब्यात येते का? राजेंद्र पाटील बसले, तुम्ही नगराध्यक्ष होते है की नाही? आय लव्ह यू तर बोला. किती नगराध्यक्षांचे नाव सांगू मी इथं? दुसरे कुठे ये उठ रे येवले, तू बी होता ना रे वाणी बाबा, हा बी होता. आणखी तिसरं कुठे? ते तिकडे बसले तिसरे. चौथे कुठे? काय रे चौथा? हा अरे हे का आजच झालंय का? 4 खांदे आणि 1 आगे हा बसला इकडं, बरोबर? 5 पांडव है भाई. 4 खांदे आणि 1 आगे. तेरे हाथ में चिल्लर अप्पा. राम बोलो भाई, राम ने बजा दिया काम. हाथ में है धनुष्यबाण, ज्यादा मत तान. हाथ में है धनुष्यबाण. हा मर्यादा पुरुषोत्तम रामाचा बाण आहे. हा कुंतीपुत्र अर्जुनाचा बाण आहे. या बाणानं राक्षसांचा वध केला आहे. जो विकास करणार नाही त्या विकास न करणाऱ्यांचा वध करण्यासाठी हे धनुष्यबाण बाळासाहेबांनी आपल्या हातात घेतलंय. त्यामुळे लाडक्या बहिणी हुशार आहे. खचाखच मत आपल्याला देतील. त्यांची हवा आहे. पहिले हे नवऱ्याकडे पैसे मागेत, आता नवरा यांच्याकडे पैसे मागतो. गाडी उलटी झाली आहे. रुबाब वाढलाय आणि त्या भावाचा अपमान त्या करतील? कधीच नाही. ते किशोरप्पाला बघून मत करणार नाही. त्या गुलाबराव पाटलाला बघून मत करणार नाही. ते लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे बघून मत करायला 100% करणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. नो चिंता. फ्रेश राहायचं माणसाने, असं उदास नाही राहायचं. फ्रेश येऊ द्या. लक्ष्मी किती बी पाडू त्या. काल वेगळी वेगळे अर्थ निघाले. लक्ष्मी बोललो मी. आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय? टीव्ही वाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल. लक्ष्मी माझी माय बहीण पण असती. तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो? तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं. आणि माझं दाखवल्याशिवाय तुमचा TRP पण वाढत नाही. मूळ काय दाखवायचं, कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे. आम्ही टपरीवाले लोक आहोत. आम्ही रोडवाले लोक आहोत. आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता. आम्ही भगव्या झेंड्या करता, शिवसेना पक्षा करता, बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करून मूळ व्याख्येकडे जाणारे लोक आहोत. वेड्यात वीर मिळाले, वेड्यात वीर पळाले 7, तसे आम्ही 40 होते 40. विचार केला नाही मंत्रिपदाचा. मंत्रिपदाला लाथ मारले. काय साडी, काय डोंगर, सगळं केलं. आणि 2.5 वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले. रात्री ईर्ष्यवाडीचं वादळ येत आहे. वादळामध्ये कलेक्टर त्यांना सांगताय की तुम्ही वरती जाऊ नका. पण हा माणूस, धुंदीतला माणूस, दिघे साहेबांचा शिष्य असलेला माणूस 2 वाजता डोंगरावर चढला. आणि 2 वाजता डोंगरावर चढून आदिवासी माणसाला भेटायला गेला असा लाडका मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही. मी माझ्या कुलदैवताला विनंती करतो, आज माझ्या कुलदैवताला नमन करतो की या माणसाचं आयुष्य हे 100% वाढणार आयुष्य आहे. पण पुढच्या काळामध्ये मी जादूगार नाही, संत नाही, म्हणत नाही, शब्दाला टिकणारा हा माणूस आहे. लाडकी बहीण आली नसती तर आज काय झालं असतं?
त्यामुळे मी आपल्याला जास्त बोलणार नाही, कारण की साहेब म्हणतील तुला 5 मिनिटं सांगितलं बेटा, तू जास्त बोलतोय. पण मी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता पार्ट्या सुरू झाल्या आहे. खा त्यांचं मटण पण दाबा आमचं बटन. तुम्ही 2 तारखेला खटाखट धनुष्यबाणाला मतदान करा, समोरच्यांचा सत्यानाश करा. धन्यवाद. यानंतर सगळ्या महिला भगिनी आणि बांधवांनी आपण टॉर्च दाखवून आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना समर्थन दाखवायचं आहे. आणि महिलांनी जागा सोडू नये. आपण आपल्या जागेवरूनच टॉर्च दाखवून आपलं समर्थन आपल्या लाडक्या बंधू राजांना दाखवायचं आहे. आणि ते आपल्यासोबत आता संवाद साधणार आहेत. आपली ही गर्दी पाहून समोरच्याची धडकी भरलेली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि या चक्रधर स्वामींच्या भूमीत आलो आहे म्हणून त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो. मनापासून खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो. संत महंत आणि कवी केशवसुतांच्या पवित्र भूमीला वंदन. आणि जळगाव जिल्हा म्हणजे बहिणाबाईंचा जिल्हा, त्यांनाही वंदन करतो. ही साधीसुधी भूमी नाही, साक्षात भृगु ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्यभूमी आहे. अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात विकासाचं नवं पर्व आपल्याला आणायचं आहे. आणि या भडगाव नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण रेखा प्रदीप मालचे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, किती लोक आहेत? 16 लोक, 24 लोक, 24 लोकांची मोठी टीम आहे. आणि या सर्व नगरसेवकांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस असं मतदान करायचं आहे. ही विनंती मी करायला आपल्याकडे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने आज या सभेमध्ये लाडक्या बहिणी इकडेही आहेत, मागेही आहेत, समोर आहेत, इकडे बसल्यात, इकडे पण आहेत. लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो आणि लाडक्या भावांनाही धन्यवाद देतो. लाडके भाऊ देखील पाठीराखे सगळे उपस्थित आहेत. गुलाबराव पाटील आहेत, आपला हेमंत किशोरप्पा पाटील आहे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आहेत. अनेक नगराध्यक्ष, मगाशी गुलाबरावांनी एकेका माणसाला वरती उभं राहायला केलं. आणि सगळे काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक, अशी अनुभवी टीम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उभी आहे. रेखाताईच्या रूपाने एक सामाजिक भान असणारा चेहरा या ठिकाणी आपल्या समोर शिवसेनेने दिला आहे. आणि गिरणेच्या तीरावर खऱ्या अर्थाने हे आपलं भडगाव आहे. आणि म्हणून मी सांगतो, गिरणेच्या तीरावर एकच आवाज घुमणार, धनुष्यबाण आणि रेखाताई जिंकणार, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. रेखाताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत असेल.
रेखाताईला दिलेलं मत हे भडगावच्या विकासाला मत, आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, आणि माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं मत हे तुमच्या लाडक्या भावाला मिळालेलं मत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलात तर डबल इंजिन सरकार राज्यात आहे, इथं ट्रिपल इंजिन होईल, आणि ट्रिपल इंजिन इतक्या वेगाने काम करेल. कामं तर एवढी झाली आहेत, परंतु जी काय उर्वरित कामं आहेत मला किशोरप्पाने सांगितलेली आहेत, आणि म्हणून रेखाताईनं एकट्याला नाही, सर्वच्या सर्व टीमला आपल्याला वाजत गाजत नगर परिषदेत पाठवायचं आणि विरोधकांचा बँड वाजवायचा आहे, विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. एवढी मोठी ताकद तुमच्या हातात आहे. एवढी मोठी नगर परिषदेची सभा, हे एवढे सगळे लोक तुम्ही जर कामाला लागले आणि 2 तारखेपर्यंत हा टेम्पो कायम ठेवला तर मला वाटतं समोरच्या सगळ्यांचा सुपडा साफ, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. लोकांचं प्रेम आहे शिवसेनेवर, कारण गेल्या 3 वर्षात या राज्यात आपण क्रांती घडवली आहे, उठाव केला. गुलाबराव किशोरप्पा सोबत होते, आम्ही सत्ता सोडून गेलो, सत्तेहून पाय उतार झालो, आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. यात माता भगिनींच्या, माझ्या लाडक्या भावांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, सगळ्यांच्या मनातलं सरकार आलं. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. 2.5 वर्षात केलेल्या कामाचे साक्षीदार तुम्ही आहात. एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, आणि सगळ्यात या योजनांमध्ये कुठली योजना माझी आवडती असेल ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे आले, अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, हे सगळे अडथळे दूर केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता मी सांगतो, कुणाचाही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. युवा प्रशिक्षण योजना देखील आहे, त्यात काही अडथळे आहेत ते देखील दूर करू. आणि म्हणून किशोरप्पा आपल्याला एवढंच सांगतो की इलाका किसका भी हो, धमाका किशोरप्पा ही करेगा. जलवा किसी का भी हो, जुलूस हम ही निकालेंगे. किशोरप्पा मेरा शेर है, वो डरने वाला नहीं, दहाड़ने वाला है. त्यामुळे किशोरप्पा खुद को अकेला मत समझो, दुश्मनों पे करेंगे मत, तुम्हारे पीछे खड़ा है एकनाथ. गुलाबराव, तुम्ही पण किशोरप्पा कसा कलाकार आहे ते सांगितलेलं आहे. किशोरप्पानी काम केलंय. किशोरप्पाला मी मुख्यमंत्री असताना किशोरप्पा किती पैसे दिले, किती निधी दिला करोडोमध्ये योजनांसाठी, कोट्यावधी रुपये विकास प्रकल्पांना आपण दिले, आणि म्हणून त्याची कामं झालेली आपण पाहतोय. हे सर्व शिवसेना काम करणारा पक्ष आहे. आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे गणित आहे आपलं, हे धोरण आहे.
आणि 80% समाजकारण, 20% राजकारण हा बाळासाहेबांनी दिलेला गुरुमंत्र आहे. आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, हा एकनाथ शिंदे इर्शाळवाडीला पोचला. इर्शाळवाडीमध्ये आदिवासी वाडी होती. डोंगरच खाली आला, सगळं गाडून गेलं. शेकडो लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. मग एकनाथ शिंदे खाली बसून व्हॅनिटी व्हॅनमधून फिरून परत जाणारा एकनाथ शिंदे नाही, तो त्यांच्या मदतीला धावून जाणारा एकनाथ शिंदे आहे. काय परिस्थिती होती वरती, आक्रोश होता, मुला बाळांचा आक्रोश, महिलांचा, माझ्या बहिणींचा आक्रोश. एकीकडे ढिगारे उपसण्याचं काम आपली रेस्क्यू टीम करत होती, दुसरीकडे मेलेल्या माणसांच्या जे काय प्रेत होती ती गाडण्याचं काम सुरू होतं. पाऊस, वादळ, वारा होता. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे फक्त बघत बसणार नाही, तर महापूर असू दे, इर्शाळवाडी असू दे, संकट असू दे, पेहलगाममध्ये आपले लोक अडकलेले असू दे, एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. शिवसेना हा कोण्या मालक नोकराचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. म्हणून गोर गरीब लोक या निवडणुकीमध्ये उभे राहू शकलेत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, मी किती सभा घेतल्या, या सर्व सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसली, मला खूप जास्त दिसली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जशी संख्या दिसली तशीच संख्या आता दिसते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे, यावेळेस काहीच नाही, फक्त धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यालाच मतदान करायचं, अशा प्रकारचा संकल्प सगळ्यांनी केला आहे. गुलाबराव मगाशी म्हणाले ते खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषण मी ऐकलं, ते मी ऐकलं. आता वडिलांची बहीण म्हणजे आत्या ना, मग आत्याकडे भाषाने मत देण्याची विनंती केली. प्रचंड जल्लोष माझ्या लाडक्या बहिणींनी केला. खरा भाषाचं स्वागत जसं करतात तसं केलं. हा जिव्हाळा ओलावा या महाराष्ट्रात निर्माण झाला. मला मी भाग्यवान आहे. पद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर विकास, अनेक पद मी भोगली, परंतु या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी, सगळ्यात मोठी, सगळ्या पदांपेक्षा. आणि म्हणून फक्त तुम्हाला एवढ्या ओवाळणीवर आम्ही थांबणार नाही. या बचत गटाच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगार, छोटे मोठे व्यवसाय, उद्योग या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे. लखपती झालेलं, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आम्ही दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब सांगतात, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार केला, पण शब्द दिला की माघार नाही. मैं नेहमी सांगतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं माझं काम आहे. म्हणून लोक विश्वास ठेवतात, म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो,
मी या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला किशोर आप्पाच्या पाठीशी उभं राहायचं आहे. किशोर आप्पा, मी आपल्याला एवढंच सांगतो, विरोधकांना देखील एवढंच सांगतो, तुम्ही मारा किती गप्पा, तुम्ही मारा किती थापा, तुम्हाला पुरून उरेल आमचा किशोर आप्पा. गुलाबराव बोले हो, बराबर आहे. अखेर किशोर आप्पा, ए बाबा थोडा आमच्या लाडक्या बहिणींच्या थोडंसं मागे सरकत्या नाव दिसू द्या, म्हणजे लाडके भाऊच आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला एवढा विश्वास द्यायला आलो, या भडगावच्या विकासामध्ये आप्पाचं योगदान मोठं आहे. आणि म्हणून अनेक आपल्याला कामं करायची आहेत. पाणी योजना मला दिलंय त्यांनी, या ठिकाणी पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपल्याला कामं करायची आहेत. 133 कोटी पाणी पुरवठा योजनेला आपण दिलेत, 82 कोटी भूमिगत गटार योजनेला मंजूर केलेत, 170 कोटीचा कॉन्क्रिटीकरणाचा DPR आपण तयार केला, अंतिम टप्प्यात आहे. आणि MIDC मध्ये देखील उद्योग आणण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना देखील मी सांगितलं. गिरणा नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामांना चालना दिलेली आहे. आता बलूनच्या ऐवजी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे लवकरात लवकर बांधून पूर्ण करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि म्हणून हे सगळं आहे. आणि तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खातं आहे आणि नगरपालिका नगर परिषदेची सर्व कामं नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येतात. आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून या भडगावमध्ये उर्वरित रस्त्याची कामं, दिवाबत्ती, पिण्याचं शुद्ध पाणी, भुयारी गटार योजना, उद्यान, खेळायला मैदान, या सगळ्या स्टेडियम आपलं हे आहे का नाही, नाट्यगृह किती पैसे लागणार आहे? 5 कोटी रुपये. 5 कोटी रुपये. आचारसंहिता संपल्या नाट्यगृह इकडे तयार होऊन जा. अरे जे नाटकं करणारे लोक आहेत इकडं बरेचसे, पण नाट्यगृह नाही आहे. आणि किशोर आप्पाने जे जे माझ्याकडे मागितलं ते मी मुख्यमंत्री असताना दिले की नाही बाबा? 100%. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय, किशोर आप्पाला किती सगळे लोक जरी आले तरी सुद्धा इथं किशोर आप्पाच्या मागे, तिकडे सगळे नेते असतील पण किशोर आप्पाच्या मागे ही जनता आहे. जनता जनार्दन ठरवत असते कोणाला नगराध्यक्ष बनवायचं, कोणाला विजयी करायचं आणि कोणाला पराभूत करायचं. जो रात्रंदिवस सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून किशोर आप्पा तुझं नाव आहे. आणि म्हणून तुझी तळमळ, तुझी जी काही प्रयत्न आहेत लोकांच्या मदतीसाठी, आठवडे बाजार वगैरे पण आहे काय अडचण आहे त्याला? नाही, ते नवीन पालिका असल्यामुळे सगळंच नवीन करायचं आहे. सगळं नवीन करायचं आहे. नवीन करायला नवीन पैसे लागतील. आणि त्यामुळे तुला माहीत आहे, काळजी करू नको की नगर विकास खात्यात आपल्याला हे सगळी कामं करता येतील. आणि मी आपल्याला शब्द एवढाच देतो, माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांसाठी पण आपण योजना केल्या. गुलाबरावांनी मगाशी सांगितलं, लेक लाडकी लखपती, ST मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत. एकच तुम्हाला सांगतो, एका मुलीने आत्महत्या केली. मी मुख्यमंत्री होतो, 12:30-1 वाजता TV वर बातमी झळकली. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालकांनी भरायची होती. मुलीला धास्ती वाटली, माझे वडील फी भरतील की नाही. तिला वाटलं वडील आत्महत्या करतील आणि म्हणून तिने स्वतःने आत्महत्या करून घेतली. अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना देणारी, मनाला चटका लावणारी ही घटना होती. या तुमच्या एकनाथ शिंदेने त्याच दिवशी निर्णय घेतला, आपल्या राज्यात
आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते. कशाला पाहिजे सत्ता, कशाला पाहिजे राज्य? आणि 50% फी होती, तुमच्या एकनाथ शिंदेने 100% फी मध्ये सवलत देऊन टाकली. हे सरकारचं काम, हे सरकारचं काम. शासन आपल्या दारी योजना आपण राबवली. लाभार्थी नव्हते का? पूर्वी होते, लाभ होते, पण कटकट चक्रा मारणं नको म्हणून लाभ सोडून द्यायचे. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून देतो. शासन लोकांच्या दारात गेलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला आणि 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी. ट्रॅक्टर, टेलर, पॉवर, महिलांच्या योजना, अमक्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता. आम्ही व्यासपीठावर होतो. एक व्यासपीठावर एक मुस्लिम मुलगी आली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काहीतरी अडचण असेल हिची. मी म्हणालो काय झालं? तर ती मला म्हणाली इसका नाम दुआ है. हिंदीत बोलली, मी मराठीत बोललो. बोले मग मी बोलो क्या हुआ? तो बोली आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपए दिए और ये छोटी बेटी मेरी, उसका ऑपरेशन मैंने किया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. किती लोक आले, किती लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे आपण दिले. 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये दिले. 70,000 रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम केलं. ही बांधिलकी आहे आपली. हे आपलं कर्तव्य आहे. अनेक अनेक कामं आपण केली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा एकनाथ शिंदे लाडका भाऊ झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. जिथं जातो तिथे हजारो माझ्या लाडक्या बहिणी सभेला तर येतात, पण रस्त्याच्या दुतर्फा, घरामध्ये, घराच्या बाहेर, वरती गच्चीवर, सगळीकडे गॅलरीमध्ये माझे लाडके भाऊ बहिणी ज्येष्ठ सगळे हसतमुखाने स्वागत करतात. हा आनंद आहे. हीच माझी कमाई आहे. किती प्रॉपर्टी कमवली, किती पैसा कमवला, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला आणखी 3 सभा आहेत. आपण 2 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना भरघोस मताने विजयी करायचा आहे, ही विनंती आपल्याला करतो. आणि किशोरप्पा, तू चिंता करू नको. तुझ्या पाठीशी ही सगळी जनता आहे. जनता जनार्दन ज्याच्या पाठीशी आहे त्याला कोणी रोखू शकत नाही, त्याला कोणी थांबवू शकत नाही. हिंदी मधला एक डायलॉग आहे गुलाबराव, मैं पत्थर पर लिखी इमारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे. मैं पत्थर पर लिखी इमारत हो, शीशे से कब तक तोड़ो दे. मिटने वाला मेरा नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळे काय चिंता करू नका. तुझ्या मागं ही जनता आहे, तुला कोणी थांबू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपणास विनंती आहे की आपण आपल्या जागेवरनं सावध शांतपणे घराकडे जायचं आहे. आधी आपल्या भगिनींना जाऊ द्या, नंतर बंधूंनी जायचं आहे. भगिनींना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या आणि आपल्या पोलीस दलातील बांधवांना आपण सहकार्य करायचं आहे. आपण आदर्श असे शिवसैनिक आहोत, ही गोष्ट आपण आपल्या मनात ठेवायची आहे. आणि आधी आपल्या महिला भगिनींना जाण्यासाठी रस्ता करून द्यायचा आहे, त्यानंतर आपण मार्गस्थ व्हायचं आहे, पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे. आपण कुठल्याही प्रकारची गर्दी करायची नाही आहे. रस्त्याने जाताना आपली वाहनं हळू चालवा, घरी व्यवस्थित पोहोचा. शुभरात्री. धन्यवाद.